आज आत्ता अविनाशजींनी खऱ्या अर्थानं आजच्या या क्षणाचं महत्त्व आपल्याला सांगितलं. मी सर्वप्रथम आपण आता पावसात उभे आहोत. आज जल्लोष आपल्या मनामनात आहे. ही घोषणा आता जसं अविनाशजी त्या पद्धतीची जोरदार घोषणा झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, हर 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 हर. आज या ठिकाणी आपल्याला मराठी माणसालाच फक्त नाही, या महाराष्ट्राचाच फक्त अभिमान वाढला नाही, तर या देशाचा अभिमान जगाच्या पटलावरती आज वाढलेला आहे. तो आनंदाचा क्षण असा आहे की आपल्या छत्रपतींच्या शौर्याची गाथा सांगणारा आपला गड किल्ल्यांचा सारखा हा पहारेकरी, त्याची नोंद जागतिक वारसामध्ये नोंद झालेली आहे. याच्यामुळे मला असं वाटतंय की तो आपल्या अभिमानाचा हा एक आजचा दिवस आहे. या ठिकाणी अनेक वेळा भाऊ या ठिकाणी आम्ही छत्रपतींचं दर्शन घ्यायला या पुतळ्याजवळ येतो. अनेक वेळा इथली माती आम्ही आमच्या कपाळाला लावतो. त्या येण्यामागचा आणि आजच्याचा हा फरक आहे की आज त्या छत्रपतींची शौर्यगाथा जगभरात नव्हती असं नाही, जगभरानं मान्य केलेली होती, पण आज रितसर त्याच्यावरती शिक्कामोर्तब जगातल्या युनेस्कोनं केलं, जगातल्या 20 देशानं केलं. हे आपला खरा अभिमान या ठिकाणचा आहे. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की हे गड किल्ले आज 11 किल्ले महाराष्ट्रांनी 12वा किल्ला आपण जिंजीचा मद्रास मधला असं म्हणतो, पण हे सगळे किल्ले ज्याच्यावर छत्रपतींचा जन्म झाला ती शिवनेरी, ज्याच्यावरती छत्रपतींनी राज्याभिषेक झाला होता आपला रायगड, त्याचप्रमाणे अधिक पहिली स्वराज्याची पहिली राजधानी त्या ठिकाणी 25 वर्ष आयुष्याचं अर्ध आयुष्य छत्रपतींनी त्या किल्ल्यावरती काढलं तो राजगड. त्याचप्रमाणे आपल्याला असं वाटलं होतं की स्वराज्याचं स्वप्न आपण राहतंय की काय. या प्रतापगडावरती अफजल खान जेव्हा चालून आला तेव्हा आपल्याला असं वाटलं स्वराज्याचं स्वप्न अपुरं राहतंय की काय, पण त्या ठिकाणी अफजल खानाचा कोतळा काढून त्या स्वराज्याचं स्वप्न परत सातत्यानं चालू ठेवण्याला छत्रपतींचा तो शिवप्रताप किल्ला, त्या ठिकाणी ज्या प्रतापगडावरती त्या ठिकाणी शिवप्रताप दिन साजरा होतो. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे हा पन्हाळा किल्ला, पन्हाळ्याचा इतिहास आपल्याला माहिती आहे. त्या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे आणि शिवाकाशी या दोघांनी छत्रपतींसाठी या स्वराज्यासाठी औकात्य पत्करलं आणि त्या ठिकाणी छत्रपती महाराज पुढच्या स्वराज्याच्या रक्षणासाठी विशाळगडावरती पोहोचले. त्याचप्रमाणे आपल्याला जिंजीचा किल्ला माहिती आहे. त्या जिंजीच्या किल्ल्याला तुमचं फार मोठं महत्व आहे, कारण जेव्हा छत्रपती 1680 साली त्यांचं या ठिकाणी मृत्यू झाला, त्यानंतर संभाजीराजांचा 1689 वध झाला, त्याच्यानंतर औरंगजेबाची गाडी नजर आपल्या राजाराम महाराजांकडे वळाली आणि तेव्हा राजाराम महाराज तिथून त्या रायगडावरती निघून जाऊन त्या ठिकाणी जिंजीच्या किल्ल्यावरती गेले आणि जिंजीच्या किल्ल्यावरून पुढच्या 9 वर्ष या हिंदवी स्वराज्याचं रक्षण राजाराम महाराजांनी केलं. आता हा ताकदीचा जिंजीचा किल्ला, अशा अनेक किल्ले या ठिकाणी तुम्हाला गुजरातच्या बाजूचा सिन्नरचा किल्ला माहिती आहे. त्या ठिकाणी सुरतेवरती त्या ठिकाणी मोंगलांच्या त्या सगळ्या छावणीवरती सातत्यानं पहारा देण्याचं काम तो किल्ला करत होता. असे हे किल्ले आणि ब्रिटिशांना, डचांना, पोर्तुगीजांना या आरमाराच्या माध्यमातून, समुद्र किल्ल्याच्या माध्यमातून तो विजयदुर्ग असेल, तो सिंधुदुर्ग असेल, तो आपला खांदेरी उंदेरी असेल, या सगळ्या किल्ल्यांचा खऱ्या अर्थानं ज्याला आपण छत्रपतींना या आरमाराचे जनक म्हणतो, आरमाराचे फादर म्हणतो, अशा आरमाराच्या माध्यमातून हे 4 किल्ले, हे समुद्र मार्गावरचे 4 किल्ले, अशा 12 किल्ल्यांना एकूण जागतिक दर्जा मिळाला. आणि हे करण्यासाठी खऱ्या अर्थानं 2014 पासून ही प्रक्रिया चालली. या आत्ताच्या 2 वर्षामध्ये 23, 24, 25 मध्ये आदरणीय आपले देवेंद्र फडणवीस साहेब, त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, आपले सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार साहेब, या सगळ्यांनी प्रयत्न केले आणि जगाच्या पटलावरती या 12 किल्ल्याची शौर्यगाथा, छत्रपतींची शौर्यगाथा जागतिक पटलावरती नेली आणि जगानं ही शौर्यगाथा शिक्कामोर्तब करून मान्य केली की खऱ्या अर्थानं जगातला सर्वश्रेष्ठ राजा कोण असेल तर राजा शिवछत्रपती याचा त्यामुळं आता आपलं एवढंच काम आहे की छत्रपतींनी स्वराज्य मिळवलं,
त्या स्वराज्याचं कुठेतरी सुराज्य करण्याचं काम तुम्ही आणि आम्ही केलं पाहिजे. हजारो आता या ठिकाणी पर्यटक संपूर्ण जग आता या 12 किल्ल्यांकडे कुतूहल म्हणून येणार आहे, शौर्य गाथा म्हणून बघायला येणार आहे. आणि सगळेजण एकही असा पर्यटक जगातला राहणार नाही की त्यांनी या महाराष्ट्राच्या 12 किल्ल्याला भेट दिली. त्यामुळे आपण खऱ्या अर्थानं आपला अभिमान गौरव त्या जगाच्या पटलावरती गेलाय. त्यामुळे आता एक आपण घोषणा देऊन थांबूया. हर 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 हर. धन्यवाद.